नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा भाग 183. भाग 183. परमार्थतः विचार केला तर एका अफूट चैतन्य तत्वाशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नसल्यामुळे जड विनाशी असे काहीच चैतन्याहून वेगळी अशी सत्ता असलेली कोणतीच गोष्ट नाही. अस्ति भाती प्रिय म्हणजे आहेपणा, जाणतेपणा किंवा कळतेपणा व असण्याविषयीचा प्रियपणा म्हणजेच असण्याविषयीचा आनंद. कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, तर असे आपले मूळचे स्वरूप आहे. पण या आपल्या मूळच्या स्वरूपाला जो विसरला त्यालाच जीव असे म्हणतात. सच्चित आनंद यांना आपल्यापासून कधीच वेगळे करता येत नाही. हेच आपले अगोदरचे असे असणे पण होय. ही अशी आत्मप्रेमाची चिदानंदात्मक वृत्ती सर्व जीव सृष्टीच्या ठिकाणी सारखीच स्फुरण पावत आहे आणि ते स्फुरणे सतत चालूच आहे, चालूच राहणार. सध्याही नित्यतेने ते स्फुरतच आहे. पण या निरुपाधिक स्फुरणावरच, या स्फुरणाच्या यथावत ज्ञानाच्या अभावामुळे हे स्फुरण उपाधित म्हणजे स्वतंत्र सत्तात्मक किंवा स्वतंत्र वस्तुत्वाचा द्वैतरूप आहे, स्वतंत्र वस्तुत्वाचे द्वैतरूप आहे असा भ्रम होतो. लहर म्हणजेच पाणी, अर्थात लाटा म्हणजेच पाणी. तसेच हे निरुपाधिक स्फुरण म्हणजेच ब्रह्मस्फुरण. दोन्ही एकच. हे निरुपाधिक स्फुरण आपली मूळची अफूट दशा कायम ठेवूनच बहुरूपाने स्फुरत असते. त्यामुळे येथे द्वैत हे नाममात्र आहे, केवळ भास मात्र आहे. बहुश्यामी हे एकोहम पासून कधीच वेगळे असे स्वतंत्र सत्तात्मक नसते. यात कोणी पूर्ण आणि कोण अपूर्ण हे पण सांगता येत नाही. एकपणा न मोडता तो एकपणा कायम ठेवून हा दोनपणा बहुभवनाच्या रूपात प्रगट होतो आणि तो निरुपाधिकत्वाने स्फुरण पावतो. थोडक्यात एकोहम हे शिवतत्व आणि बहुश्यामी हे शक्तितत्व होय. मग कितीही बहुभवन झाले तरी यांचे म्हणजे शिवशक्तीचे मूळचे ऐक्य कधीच बाधित होत नाही. ते सदैव निरुपाधिकच राहते. तात्पर्य: अमर्याद सत्तारूप आहेपणा, अमर्याद चैतन्यरूप जाणतेपणा आणि असलेपणाच्या आवडीचा अमर्यादित आनंदपणा हे आपले खरे स्वरूप आपण विसरलो व या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे स्वतःला देहापुरतेच मर्यादित
असे समजू लागलो. समुद्राच्या पाण्यावर उठणाऱ्या लहरीत केवळ आणि केवळ पाणीच असते. पाणी व लहरी या दोघांना पाणी व लहरी या दोघांचा विलास हा सदैव अद्वैत रूपच असतो. नृत्य करणारा नर्तक आणि त्यांनी केलेल्या नृत्याहून तो स्वतंत्र वेगळा असा कधीच नसतो. नर्तक आणि नृत्य दोघे एकच, ते परस्परापासून वेगळे करताच येत नाही. तसेच एकोहम म्हणजे शिव आणि बहुश्यामी हे निरुपाधिक स्फुरण म्हणजे शक्ती हे कधीच वेगवेगळे होत नाही. म्हणजेच अधिष्ठान व त्या अधिष्ठानाच्या निरुपाधिक स्फुरणाला एकच सत्ता असल्यामुळे त्यांच्यात कधीच द्वैत येत नाही, हा अटळ सिद्धांत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजरेपणाचा लाभू मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तरंगू का पाणी. भेद भासणे आणि तो सत्य वाटून सुखदुःख हर्ष विषाद आणि ताणतणाव यांना कारण होणे यालाच द्वैत म्हणतात. आणि भेद भासणे व तो मिथ्या आहे हे जाणले की सुखदुःख हर्ष विषाद ताणतणाव यांचा मग काही प्रश्नच येत नाही. उलट जर आपल्या मूळच्या स्थितीला म्हणजे निरुपाधिकत्वाला अजिबात धक्का बसत नसेल तर आणि आनंद पण वाटत असेल तर, म्हणजे साजरेपणाचा लाभ मिळत असेल तर, पंच ज्ञानेंद्रियांनी जे विषय ज्ञान होते त्याचा आनंद का न घ्यावा. जसे वस्तुतः पाणीच लहरी तरंग ही जणू कमळे आणि त्याचा सुगंध घेण्यास म्हणजे त्याचे चुंबन घेण्यास पाणी धावत असेल तर त्याला हरकत कशाला घ्यावी. श्री गुलाबराव महाराज म्हणतात, रज्जू सर्पाभासी पाहता, रज्जू सर्पाभासी पाहता सर्प भय वाटे तत्वता, तो निरसन करता सुख बहु. खरं म्हणजे या एकाच ओवीत सर्व अध्यात्माचे सार आले आहे. दिव्याच्या प्रकाशात कळते की तेथे साप केवळ भासला, ती तर केवळ दोरीच होती. मग या ज्ञानामुळे आपल्या ठिकाणच्या भय आणि दुःख यांची निवृत्ती होते. सोन्याचे अलंकार चित्ताला मनमोहक वाटतात, ते सोन्याचेच आहेत हे पण आपल्याला कळते. मग असे दागिने सोने दिसत नाही म्हणून मोडून टाकावे असे एखाद्याला जर वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख माणूस तोच. पण समजा हट्टाने त्याने मोडले तर सोन्याचे तर काहीच बिघडणार नाही. ते जास्तीचे पण होणार नाही किंवा कमी पण होणार नाही. पण सोन्याचा अलंकार म्हणून जो मनमोहक व आल्हाददायक रूपरंगाचा आकार होता, तो कोणत्या तरी वेड्यावाकड्या अशा सोन्याच्या आकारात व्यर्थ बदलला जाईल. कारण कोणत्या तरी आकाराच्या रूपात सोन्याला हे राहावेच लागते. सोन्याचे साकारत्व हे अलंकारात आणि लगडीमध्ये किंवा लगद्यामध्ये
दोन्ही ठिकाणी निराळे रूपाने का होईना आहे म्हणजे आहेच. ते नाहीसे होतच नाही. त्यामुळे मूर्खासारखे दागणे वितळून काय लाभ? दोरी सर्प आणि सुवर्ण अलंकार ही दोन उदाहरणे अधिष्ठान व भास यांचीच असली तरी यात मात्र खूप खूप म्हणजे प्रचंड फरक आहे. दोरी साप या उदाहरणात दोरीच्या ज्ञानाची सर्वथा विस्मृती असते. म्हणजे साप दिसला तर दोरीची संपूर्णतः विस्मृती असते. पण सुवर्ण अलंकार या उदाहरणात या सोन्याची विस्मृती कधीच होत नाही. दोरी सर्प दृष्टांतात केवळ भय दुःख याचीच निवृत्ती होते. पण सुवर्ण अलंकार या दृष्टांतात भय दुःख याचा काही प्रश्नच येत नाही, तर उलट परमानंद प्राप्ती होते. बस संपले अध्यात्म. बाकी सर्व हा टाइमपास आहे. अशी दोन्ही उदाहरणे भासाचीच म्हणजे विवर्ताची असली तरी दोरी सर्प या उदाहरणात भ्रमाचा संबंध आहे. पण सुवर्ण अलंकार या उदाहरणात भास नाही. जणू ते एका प्रकारचे अर्धवट पाहणेच होय. म्हणजे अध्यासरहित विवर्त होय. यालाच अनध्यस्त विवर्त असे गुलाबराव महाराज म्हणतात. यालाच चिद्विलास पण म्हणतात. आपल्या अगोदरपणाकडे म्हणजेच असणेपणाकडे लक्ष असले की जीव जगत रूपाने सत्य भासणारी सृष्टी सुखदुःख हर्षविषाद ताणतणाव देणारी अशी मुळीच वाटत नाही. उलट त्या ठिकाणी एक आनंद सोहळाच चालला की काय असे वाटते. मी देह आहे अशी दृढ भावना धरून ठेवणे हाच अविद्यारूपी सर्प होय. मी देह आहे अशी दृढ भावना धरून ठेवणे हाच अविद्यारूपी सर्प होय. म्हणूनच त्याची भीती वाटते आणि त्याचा निराश व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे, योग्य आहे. पण अलंकार सदृश्य नामरूपात्मक जीव जगताचा निराश व्हावा. पण अलंकार सदृश्य नामरूपात्मक जीव जगताचा निराश व्हावा असे मात्र कुणालाच वाटत नाही. फक्त त्यातील सत्यत्व बुद्धी जावो म्हणजे सुखदुःख हर्ष विषादाचे कारणच नाहीसे व्हावे असे सर्वांना वाटते. कोणत्या तरी आकारा वाचून सोने पाहताच येणार नाही असे असेल तर अलंकार तरी का मोडावा? अट इतकीच की अलंकारापेक्षा सुवर्णाकडे जास्त लक्ष हवे. म्हणजे अलंकाराच्या रंगरूपाचा आनंदही घेता येईल आणि शिवाय हा अलंकार सोन्याचा पण आहे. यामुळे तो आनंद हा द्विगुणित काय चौगुणित होईल. म्हणूनच श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपल्याकडे लक्ष असणे म्हणजे असणेपणाच्या रूपात असलेल्या सुवर्णाकडे लक्ष ठेवणेच होय. असे लक्ष नसणे म्हणजे दुसऱ्याच केवळ नामरूपादी जीव जगताकडे लक्ष असणे यालाच बंधन म्हणतात. आधारभूत सुवर्णाकडे म्हणजे अगोदरपणे असलेल्या असणेपणाकडे लक्ष असणे ही आहे ब्रह्मदृष्टी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व जगाला, देवाला, देहाला, मनाला, बुद्धीला, सर्व इंद्रियांना आणि इंद्रिय ज्ञानाला त्याच्या त्याच्या विषयांना जाणणारा तो तूच, केवळ तुझ्या असणेपणानेच तूच आहेस. हे जाणणे हाच खरा परमार्थ. हे असे जाणणे सर्वात गूढ तत्व आहे. जो आपणच आपला शोध घेतो
त्यालाच हे ज्ञान प्राप्त होते. सर्व नामरूपात्मक पसारा केवळ विविध भाषेतील केवळ शब्दांचा खडखडाटच म्हणजे डब्यात खडे टाकून तो वाजवावा याच स्वरूपाचा आहे. इथे शब्दाशिवाय दुसरे काहीच नाही. व्यवहारापुरते त्याचे जे वास्तविक महत्व होते तेवढेच आणि ते तेवढेच मर्यादित राहू दिल्या गेले नाही व या शब्द जंजाळाचे विचारात रूपांतर होऊन विचार नावाची खरूज आपण आपल्याला कायमची चिटकवून घेतली. मातीचे ज्ञान झाले की त्या मातीच्या ओल्या गोळ्यापासून ज्या ज्या नामरूपाच्या व आकाराच्या व्यवहार सिद्ध करणाऱ्या म्हणजे जसे माठात पाणी भरता येते, पणतीत तेल वाट टाकून पणती लावता येते, इत्यादी इत्यादी या सर्वच पदार्थाचे ज्ञान होते. तरी माती केवळ तेथे असणेपणाने असून नामरूपादी जे आहे ते केवळ अलग अलग भाषेचे शब्दाचे बुडबुडेच आहेत. हे शब्द बुडबुडे कोणत्याही मूळ वस्तूचे जे जसे आहे तसे ज्ञान होऊ देत नाही आणि हे शब्द बुडबुडे हा शब्दांचा खडखडाट केवळ भूतकाळातून येतो व वर्तमानावर आपला पगडा टाकतो असो. हे जर मनापासून समजले की नामरूपात्मक संसाराची पगड थोडी थोडी ढिली व्हायला सुरुवात होते. म्हणजे सत्यत्वाने भासणे हळूहळू संपते आणि मिथ्यात्वाने ती भासत असली तरी ती मग त्रास देत नाही. जसा की भर दुपारी चंद्र निरुपद्रवीपणे असावा त्याप्रमाणे. सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव यांना काहीच मग कारण राहत नाही. दुसरे आपल्याला पाहिजे तरी काय? वास्तविक पाहता ज्ञानदृष्टीने येणारा जगाच्या मिथ्यत्वाचा अनुभव व अज्ञान दृष्टीने येणारा सत्यत्वाचा अनुभव हे दोन्ही एका दृष्टीने भ्रमरूपच आहेत. परमार्थतः अखंड अफूट पूर्ण सच्चिदानंद रूप असलेल्याचा मी बद्ध होतो आणि आता मुक्त झालो हा केवळ एक महाभ्रम आहे. या दृष्टीने अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता करण्यात येणारी धडपड अत्यंत व्यर्थ ठरते. कोणत्याही प्रकारचा अभिमान म्हणजे मी अज्ञानी आहे किंवा मी ज्ञानी आहे किंबहुना मी महाज्ञानी आहे हा एक स्वरूप प्राप्तीमधील असा एक प्रचंड अडथळा आहे. अमर्याद आधार रूप म्हणजेच अधिष्ठान रूप चैतन्याच्याच शक्तीचे निरुपाधिक स्फुरण म्हणजे आपण आहो. आपण केवळ असणेपणाने आहो. अशा प्रकारचे हे विद्या मीचे म्हणजे सेल्फचे श्री रमण महर्षींच्या भाषेत त्याला सेल्फ म्हणतात. तर श्री रमण महर्षीच्या भाषेत निरुपाधक असे हे स्फुरणे होय. पण हे न कळल्यामुळे ते अविद्या मीचे म्हणजे इगोचे सोपाधिक असे स्फुरण मानण्यात आले आहे. म्हणजेच स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे ते स्फुरण श्री निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत मी अमुक तमुक अशा मर्यादित्वाचे झाले आहे आणि इथेच सर्व घोटाळा झाला. हा ब्रह्म घोटाळा कळला की मग काहीच करायचे शिल्लक राहत नाही. अध्यात्म म्हणतात ते बस इतकेच आहे, बाकी सर्व हा टाइमपास आहे असे स्वामी अनुभवानंद गमतीने म्हणत असतात. हे आपण मागे सांगितलेच आहे. हा युगो, हा अविद्या मी, हा आपल्या केवळ असणेपणाने असलेल्या अगोदरपणाला, हा श्री निसर्गदत्त महाराजांचा शब्द आहे, विसरतो. म्हणजे हा युगो, हा अविद्या मी, हा आपल्या केवळ असणेपणाने असलेल्या अगोदरपणाला
विसरतो व या विसरण्याचा परिणाम म्हणून तो आपल्या अधिष्ठानरूप अमर्याद चैतन्याला विसरून म्हणजे आपल्या अशा महिमेला विसरून आपल्या अशा महात्म्याला विसरून या ऐश्वर्याला विसरून आपल्याला आपल्याच महिम्यापासून आपल्याच ऐश्वर्यापासून केवळ विसर नावाच्या भ्रमाने अलग मर्यादित समजून त्याच्या अलगपणाचा मर्यादितपणाचा अभिमान व्यर्थ धारण करतो. समुद्राच्या पाण्यावर उठणाऱ्या लहरींनी आपल्याला पाण्यापासून स्वतंत्र व वेगळी अशी सत्ता समजली की अशीच दशा होते. लहरीला आधारभूत समुद्रातील पाणीच आहे. लहरीची म्हणजे लाटाचे सामर्थ्य आणि अस्तित्व म्हणजे वस्तुतः आधारभूत पाण्याचेच सामर्थ्य आणि अस्तित्व असते. लहरी किंवा लाटा जर आपल्याला समुद्रातील पाण्याहून स्वतंत्र सत्तावान आणि वेगळ्या समजत असतील तर त्यालाच आपण इगो किंवा इगोसेंट्रिक ऍक्टिव्हिटी असे म्हणू शकतो. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. ही ज्ञानेश्वरातील अतिशय महत्वाची ओवी आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. म्हणजे किड्या मुंग्यापासून थेट ब्रह्मदेवापर्यंत सर्वाच्या ठिकाणी असणेपणाच्या रूपाने चैतन्य वृत्तीच्या एकाच अफूट चैतन्य वृत्तीच्या सहस्र किरणाने एकच चैतन्य तत्व सदैव निरुपाधिक रूपात उदितावस्थेत आहे. हे पुष्कळ स्वरूपाचे व्हावे बहुश्याम प्रजाये हा संकल्प स्फूर्ती रूपाने निरुपाधिकत्वाने सारखा सर्वत्र स्फुरतच आहे. संकल्प करणारा व स्फूर्तिरूप संकल्प या दोन गोष्टी नाहीतच. संकल्प करणारा आणि स्फूर्तिरूप संकल्प ह्या दोन गोष्टी नाहीतच. नर्तक आणि नृत्य दोघी एकच. हा कुणाचा कशाचा तरी असा व्यक्तिगत अथवा गैरव्यक्तिगत संकल्प नसतो, फक्त संकल्पच आहे. चैतन्याचा स्वभाव मुळात निरुपाधिकरित्या स्फुरणे असा स्फुरण रूपच आहे. चैतन्याचा मूळ स्वभाव म्हणजे निरुपाधिकरित्या स्फुरत राहणे असा स्फुरण रूपच आहे. म्हणून ते चैतन्याचे स्फुरण अजूनही त्याच प्रकारे सुरू आहे. या निरुपाधिक स्फुरणाला आदी नाही, अंत नाही. फक्त कालातीत म्हणजे आदी अंत नसलेले निरुपाधिक स्फुरणच सर्वत्र स्फुरत आहे. शक्तिरूपाने होणारे हे स्फुरण सर्वाच्याच ठिकाणी असणेपणाच्या म्हणजे अस्ति भाती प्रिय या स्वरूपात सतत होत आहे, होत राहते. होत आहे हा शब्द पण तसा चुकीचा आहे. फक्त स्फुरणच आहे इतकेच म्हणून थांबावे हेच भले. असो, या स्फुरणाची खरी ओळख आपल्या ठिकाणी आपण आहो अशा स्वरूपात आहे. सर्वांच्या ठिकाणी जे विद्यामीचे स्फुरण आहे ते अस्ति भाती प्रिय या स्वरूपातच आहे. देहबुद्धी सोडून जे स्फुरण आहे ते विद्यामीचे स्फुरणच आहे व देहबुद्धी असताना जे स्फुरण आहे ते मात्र अविद्यामीचेच स्फुरण होय. अर्जुनपण न घेता, ही ज्ञानेश्वराची अजून एक फार महत्वाची ओवी आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे जे तत्वता तयाचे रूप. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे जे तत्वता तयाचे रूप.
अर्जुनपणा म्हणजे मी अमुक तमुक असा अहंकार, हे तर स्पष्टच आहे. पण असा अहंकार स्फुरणे तेव्हाच शक्य होते जेव्हा अगोदरपणाने तेथे असणे पण असते. त्याच्याच प्रकाशात हा अमुक तमुक असा अहंकार प्रकाशित होतो, म्हणजेच तो परप्रकाशित आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि वेदांत शास्त्रानुसार जे कशावरही अवलंबून असते त्याची स्वतंत्र सत्ता नसते, म्हणूनच ते मिथ्या असते, मर्यादित असते. विद्यामीचे स्फुरण हे नेहमीच निरुपाधिकच असते, पण आपण हे स्फुरण देहाला धरून बाळगतो व मी व माझे अशा अविद्यात्मक पद्धतीने घेतो. त्यामुळे मूळचे निरुपाधिक असलेले स्फुरण हे सोपाधिक व मर्यादित अशा प्रकारचे होते. जेव्हा ते तू आहेस हे गुरुवचन जेव्हा ते तू आहेस हे गुरुवचन मूर्ते, तेव्हा ते अविद्यामीचे स्फुरण विद्यावृत्तीचे स्फुरण असण्या रूपाने सर्वाच्याच अनुभवाला येते. अर्जुनपण म्हणजे देहच मी, म्हणून हे माझे हे तुझे असा अहंकार तो श्रवण मनन निजिध्यासन यामुळे लय पावतो. म्हणजे विद्यारूपाने शुद्ध असणारे असणेपणच त्याला अधिष्ठान आहे असा बोध होतो. आरसाचिया देखलिया गोमटे जे धनंजया, ते तया नोहे आपणया लागी जैसे. म्हणजे आरशात आपले मुख स्पष्ट दिसावे, स्वच्छ दिसावे, म्हणून आपण आरसा पुसून त्याला कळीचा चुना वगैरे लावून घासून सर्व धूळ चिकटावा सर्व आपण काढून टाकतो. ते आपण आरसा चांगला दिसावा म्हणून करत नाही. ते केवळ आपण आपल्या करताच करतो. ते केवळ आपल्या करताच असते की आपले मूळचे असलेले मुख स्पष्टपणे दिसावे. तेथे आपल्याला नवीन काही असे पाहायचे नसते, असलेलेच स्पष्ट पाहायचे असते. त्यामुळेच आपण आरसा स्वच्छ करतो. यालाच वेदांतात वृत्ती व्याप्ती असे म्हणतात. आपल्या व्यतिरिक्त जर आरसा तिरपा तारपा करून जे पाहिले जाते त्याला फल व्याप्ती असे म्हणतात. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आहो हा एकच आग्रह ठेवा, बाकीचे सगळे ग्रह फेकून द्या. वेगवेगळ्या समजुती म्हणजे वेगवेगळे ग्रह, ते काही कामाचे नाहीत. मग जगायला हो की मरायला हो, पण आपण आहो हाच देव समजा. हा देव कधीच विसरू नका. देवाची जेवढी नावे आहेत ती आपण आहो अशा अगोदर असणाऱ्या शुद्ध असणेपणाचीच आहेत. पण याकरता देह म्हणजे आपण नव्हे इतके पक्के ठसले पाहिजे. मी घरात आहे, पण घर म्हणजे मी नाही. मी आहे असे शब्दाने म्हणण्यापूर्वी जे आहे ते माणूस म्हणून आहे का? त्याला काही रंग रूप आकार आहे का? सगळ्यांच्या अगोदर जाणीव आहे, हे सदैव लक्षात ठेवा. जाणीवच अगोदरपणाने असणेपणाने आहे. तहान भुकेला काही रंग रूप आकार आहे का? जगातील दुःखे पाहून तुम्हाला दुःख होते, ते केवळ तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता म्हणूनच होते आणि दुसऱ्याला पण व्यक्ती समजता म्हणूनच होते. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सुख दुःखासहित सर्व जगच मी असे ध्यान कराल किंवा असे समजाल तर दुःख कुणाला तरी होईल काय? व्यक्तीलाच मी माझेपणा छळतो. व्यक्त आहे त्याला याचा अजिबात जाच नाही, म्हणजे त्रास नाही. आत्मप्रेम पान नंबर 240. संदर्भ. कमीत कमी
झोपण्याआधी तरी झोपणाऱ्या ज्ञानाला घट्ट धरा. सकाळी येणारी जाग तशीच धरा. सकाळी जाग आल्यावर लगेच काही सेकंदांनी मनुष्य पूर्ण जागा होतो. झोपेतून जागे झालात पण अजून पूर्ण जागा नाही, अशा संधिकालात जे आहे त्यापेक्षा वंदनीय जगात दुसरे काहीच नाही. दुसरे काहीच न करता तुम्ही तुम्हीच असल्याचेच ध्यान धरा. तुम्ही देहाच्या रूपाने जगत आहात आणि जगात आहात असे जरी वाटत असले तरी तुम्ही केवळ चैतन्य शक्तीच आहात. तुमच्या दोघात अजिबात भेद नाही. म्हणूनच प्रत्येकाची उद्भव जात ही एकच आहे. पण सकाळी जाग येताच वेगळेपणा चालू होतो. गाढ झोपेत असताना मात्र सगळे समान. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला साधू पुरुषांची खरी ओळख नाही. तुम्हाला ओळख आहे ती फक्त त्याच्या नावाने, देहाने, त्याच्या वरवरच्या रंगरूपाने, किंवा ते काय सांगतात त्याच्याने. त्यांना प्रत्यक्ष जाणायचे असेल तर मात्र तुम्हाला त्यांच्या सारखेच व्हावे लागेल. देहाचे रूप म्हणजेच आपण असे मानणे हे ते अज्ञान. देहाच्या ओळखीशिवाय जी आपली ओळख आहे तीच आपली खरी ओळख आहे. आपली आपण असल्याची जाणीव देहाच्याच रूपाने स्वतःला मानते तेच कुकर्म होय. जे जे झाले आणि बघितले ते ते बघण्यातच गेले, बघण्याबरोबरच संपले. आता त्याचा ठाव ठिकाणा पण राहिला नाही. एखाद्या स्वप्नासारखे ते झाले. कोणतीही गोष्ट सवयीने साध्य होते. मी देह नव्हे असे म्हणत राहायची सवय ठेवा. एकदम एका दिवसात काहीच होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्की होईल. धर सोडीवर चालणारे साधक काय कामाचे? अंतर्यामी जर कळवळा असेल तर तो कळवळा आज ना उद्या पूर्ण हा होणारच. अजन्मावर आरोप करीत आहेत लोक, अजन्मावरच आरोप करीत आहे. तुझा जन्म झाला त्याने हे त्यांचे म्हणणे का मान्य करावे? माझा जन्म झाला आहे, मला आईबाप आहेत असे म्हणणे म्हणजे माझी एका प्रकारे निंदा करणेच होय. जे अकळपणे झाले आहे ते मी म्हणून खरे का म्हणून मानावे? गुणक्षोभ म्हणजे अकस्मात आपण आहोत हे जाणवले. हे फक्त ऐका आणि लक्षात ठेवा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे फक्त ऐका आणि लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःबद्दल जे काही जाणता ते तुम्ही नाही. तुम्ही डोळसपणे विचार केला पाहिजे. अंधश्रद्धेने तपश्चर्या करून चालत नाही. आपण स्वतःबद्दल जे काही जाणतो ते आपण तसे नाही हे जाणल्यानंतर आशा, इच्छा, वासना यामुळे होणारे दुःखच राहणार नाही. तुम्ही लहानाचे मोठे होता ते काय तुम्ही करता म्हणून होता की काय? अजाणपणेच तुमचा देह वाढत जातो. त्याचा तो सहज धर्म आहे. म्हणून देहाला माझे म्हणण्यात काय अर्थ? सर्वांची निर्मिती ही गुणक्षोभातूनच झाली आहे हे तुम्ही जाणा आणि ते बंद मुठीतच ठेवा. बोलायची अजिबात गरज नाही. हे जाणल्याने अवघे विश्व मिथ्या असल्याचे कळेल. हे निर्माण करायला काही भांडवल लागले नाही, काही मेहनत लागली नाही. स्वप्न म्हणजेच स्वप्न, ते गेल्यावर जग पंचमहाभूतासह जेथल्या तेथे विराम पावते. स्वतःला संपूर्ण विसरल्यावरच गाढ झोपेत खरी विश्रांती मिळते. आपण अमुक तमुक आहो याचा विसर म्हणजेच विश्रांती. आपण अमुक तमुक आहो याचा विसर म्हणजेच विश्रांती. तुमचे कळते पण, तुमचे अगोदरचे पण, तुमचे असणे पण हेच ध्यानात येईल
तेव्हाच तुम्ही परिपूर्ण शांतीचे सागर आहात हे तुम्हाला तुमचेच कळेल. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदृष्टी म्हणजे सर्व कुलम इदम ब्रह्म. पण आपण हे फक्त ऐकले, पण ते फक्त ऐकण्याकरता नाही, तर ते अनुभवण्याकरता आहे. म्हणजे सर्व भूते ही ब्रह्मरूप आहेत. यात तू त्यातला एक वेगळा असे मात्र नाही. तू जर तसे समजत असतील तर तेच बंधन आहे. सर्वच जर चोर आहेत तर तू एकटा थोडाच साव ठरणार. सर्वच जर चोर आहेत तर तू एकटा थोडाच साव ठरणार. तू पण चोरच. संसाराच्या गोष्टी खऱ्या खोट्या तुला माहित नाही. त्या बोलल्या जातात. तू कान देऊन ऐकतो आणि खऱ्या मानतो. पण तशीच दृष्टी परमार्थात ठेव ना. मग हे जग पहावे तसे दिसते. ब्रह्माकार पाहाल तर ब्रह्माकार, आत्माकार पाहाल तर आत्माकार. मग मी अमुक तमुक ही धुंदी उतरेल. दृश्यालाच बेपत्ता केले की सर्वच ब्रह्म आहे. तेथे मी अमुक तमुक बुडते, तेथेच ब्रह्मच तरते, ब्रह्मच उरते. म्हणून स्वरूपामध्ये सावध न होता केवळ पोपटाप्रमाणे ब्रह्मज्ञान फक्त बोलण्यात काय उपयोग, अर्थात हे मला उद्देशून आहे. हा असा सावधपणा म्हणजे विणेला आपण वरचेवर तिच्या खुंट्या पिळून एका स्वरात लावून ठेवतो तसा असतो. मगच खरा स्वर लागून आनंद मिळतो. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो. धन्यवाद. नमस्कार. श्री निसर्गदत्त